पाणी भरलाय टप्पामध्ये, तर आता ठेवणार आहे. कावला आला मित्रांनो आंघोळ करायला, पाणी प्यायला आले सर्वात पहिले. हे बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? तुमचं स्वागत आहे का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहे. तर सध्या तर भरपूर ऊन असतो बाहेर मित्रांनो, तर त्याच्याचबद्दल आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. जसं आपल्याला ऊन लागतं बाहेर, तसंच कबुतरांना पण ऊन लागतंय, पक्ष्यांना लागतं, प्राण्यांना लागतंय. त्याचबद्दल थोडी काही माहिती देणार आहे आपण. तर तुमच्या घरी पण पक्षी असतील किंवा कबूतर प्राणी असतील, तर त्यांना कसे ठेवायचे उन्हाळ्यामध्ये, त्याच्याचबद्दल थोडंफार सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपली कबूतर दाखवता येतं तुम्हाला, आणि काय काय कसं काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण. तर शेवटपर्यंत बघत राहा. लेट्स गो. तर गाईज सर्वात पहिले ना कबुतरांना पाणी द्यायचं. उन्हाळ्यात ना कमीत कमी 2 नाही तर 3 वेळा पाणी द्यायचं मित्रांनो. पाणी चेंज करत राहायचं, कारण की पाण्याची उन्हाळ्यात लई गरज असते. तर कबुतरांना पण आता पाणी देणार तुम्हाला दाखवत आहे. सूरज पाणी टाक वाटीमध्ये. हा दोनच टाक. तर सूरज पाणी टाकतो आणि कबूतर सोडणार आहे आपण बाहेर. तर पाणी बघा कसं पितात. तर पाण्याची लई गरज असते. तर तुम्ही 2 नाही तर 3 वेळा पाणी चेंज करत राहा. तोच नका ठेवू, कारण की तोच ठेवला पाणी पितो नंतर गरम होतोय, म्हणून चेंज करत राहा. सूरज टाक. आता बघा आपली कबूतर लगेच पाणी प्यायला येणार. एका मिनिटात, 1 मिनिट पण नाही लागणार, पहिले पाणी प्यायला येणार. हे बघा तुम्हाला दाखवतो. हाताना पण सोड. तर नाही पाला सोड. तर हा नवीन कबूतर आहे. हे बघा पाणी प्यायला आले सर्वात पहिले. हे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कबुतरांना मातीचं जर असं बाऊल असेल तर ते चांगलं असतं मित्रांनो, कारण की त्यांना पाणी थंड राहतं. आपल्याकडे नाही काचेचं आहे, वाटे आहेत, त्या देतो, कारण की आपण पाणी लगेच चेंज करतो, जास्ती काय होत नाही. जर मातीचं भांडं असतील तर तोच वापरा, प्लास्टिक वापरू नका, कारण की त्याच्यामध्ये अजून गरम होतंय. टायगर आला. आणि उन्हाळ्यात कबुतरांना सर्वात जास्त आवडतं म्हणजे आंघोळ करायला. तर आता आपण पाणी ठेवणार आहे बाहेर टप्पामध्ये. बघा कशी कबूतर आपली आंघोळ करतात. तुम्ही पण तेच करा, नक्कीच तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि कबुतरांना पण खूप चांगलं वाटेल, असं बरं वाटेल आंघोळ केल्यानंतर. कबूतर चांगली राहतात मित्रांनो आंघोळ केल्यावर उन्हाळ्यात, कारण की त्यांना भरपूर आवड असतं आंघोळ करायची. तर आता आपण टप ठेवतोय, म्हणजे मातीचं तर नाही आपल्याकडे, बघूया आपण घेणार आहे नवीन. जर तुम्ही पण कबूतर असतील तर मातीचाच वापरा. तर चला कबुतरांची आंघोळ करूया आपण आता. हे बघा. तर हा नवीन कबूतर आहे मित्रांनो. तर याला आतापर्यंत बाहेर काढला नाही आपण, आजच काढलाय. तर पलेल की नाही पळणार माहीत नाही आपल्याला, कारण की आपण त्याला बाहेर काढलाच नाही, आज काढणार आहे. बघूया. आंघोळ करायची म्हणून बाहेर काढतोय. आता मला पण बघा किती गरम होतंय, कारण की वरती पत्र आहेत दिसत असतील, आणि स्वराज लावून गरम होत असेल. स्वराज खालतून टप आणजा. टप पाणी द्यावला. तर आंघोळ करायचे. चला यांना बाहेर घेऊन जाऊया. तर आपण पाणी भरलाय टप्पामध्ये, तर आता ठेवणार आहे. टायगर आला. तर कबूतर काढूया बाहेर. पाणी तर ठेवलंय दिसत असेल टप्पामध्ये. टायगर पण आलाय. तर दुसरी कबुतरांना काढतो बाहेर आपण. तर बघा कसे आंघोळ करतात. 3 जण जाऊन बसलेत वरती. तर यांना बाहेर काढूया पहिले आपण. चला लवकर बाहेर. चला 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 बाहेर. त्याला पळलेला तो. तर टायगर गेलाय. कान बाहेर. बाहेर आण बाहेर आण. तर कुठे तो पकड त्याला. तर नवीन कबूतर आणायचा बाहेर, पळाला नाही तर चांगला आहे, कारण की बाहेरचं माहित नाही त्याला. हे बघा मोरपीच जोडी पण काढले बाहेर. याचं नाव डॉलर आहे. टायगर बघा आंघोळ करायला गेला. किती घाण निघलाय मित्रांनो. हे बघा टायगर आंघोळ करतोय. घाण बघा किती निघलाय अंगातून. हे बघा. तर हे पण जातील आंघोळ करायला. जा लवकर. यांना पण जाऊ दे. सर्वांची आंघोळ करायची आहे. सौरभ नको बघ, राहून दे. राहून दे, तो घाबरतोय मित्रांनो बाहेर यायला, म्हणून राहू दे आतमध्येच.
नवीन आहे, मुक्ती आहे माझे, आपण टायगरसाठी आणलाय खास करून. नाही ही जोडी बघूया आंघोळ करते का. टायगरने ते केलंय आता, हे बघा दिसत असतील. कुठे डुबवला. एक गेला वरती पत्रावर, एक आहे खाली. बघूया आंघोळ तर होणार आता. तर अजून तुम्हाला सांगतोय, जर कबूतर असतील तुमची म्हणजे वरती असतील टेरेसवर, खालती रूममध्ये असतील, तर मित्रांनो कबुतरांना जे तेलाचा डब्बा असतं त्यात आपण जास्त ठेवतोय तर उन्हाळ्यात ठेवू नका. पिंजऱ्यामध्ये ठेवा किंवा पेटी असते त्यात ठेवा. आणि बाहेरून हिरवी नेट मारा, कारण की ऊन कमी लागणार. हिरवी नेट मारली तर ऊन भरपूर कमी लागतं कबुतरांना. आणि उन्हापासून तर थोडं लांबच ठेवा, कारण की जर कबूतर एकदा बिमार झाला तर वाचणं खूप म्हणजे खूप मुश्किल जातं आहे. म्हणून त्याला नीट ठेवा कबुतरांना, कारण की लई कबूतर मरतात उन्हाळ्यामध्ये. म्हणून सांगतो मित्रांनो. म्हणून आपण कबुतरांची आंघोळ तर केले आणि 2 कबूतर वरती गेलेत पत्रावरती. थोड्या वेळात येतील ते खाली. आतमध्ये एक कबूतर आहे, त्याला काढू का नको मला प्रश्न पडले. गेला तर परत भेटणार नाही. इतक्या उन्हात कुठे शेताला जायचं आहे. बघा आपले पिंजरे बघा कसे आहेत, तर तेच सांगतो मित्रांनो. असे पिंजरे ठेवा आणि कबुतरांना ना हवा लागेल यातून, कारण की तेलाचा डबा ठेवला तर लई गरम होतं आहे तेच. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, उन्हाळ्यात ना खाण्याचं जे आपण देतोय दाणं, तर बाजरी कमी करा. आणि काही लोक हे टाकतात, राई टाकतात, तर ते पण कमी करा, कारण की त्यात कबूतर गरम होतं आहे. त्याच्यापेक्षा ना ज्वारी द्या, गहू द्या, मूग द्या, ते चांगलं असते कबुतरांना. आणि बघा विन्नू मात्रे आलाय आणि स्वराज कबूतर बाहेर आहेत, तर आंघोळ करतात. तुम्हाला दाखवतोय आपण. एक व्हाईटवाला कबूतर, दोघे पण आलेत आता. टायगरची तर आंघोळ झालंय ना, आता हे 2 कबुतरांची आंघोळ करतात. हे बघा दिसत असेल, हे बघा कशा वाटतात. तर त्यांना पाण्यामध्ये नको नको आंघोळ केली ना स्वराज, तर पाण्यामध्ये बसलाय डॉलर ना. हा पण कबूतर आंघोळ करणार दिसत असेल, कारण की पाण्यामध्ये त्यांना भरपूर चांगलं वाटतंय. उन्हाळ्यात भरपूर ऊन सुद्धा आहे, म्हणून ते आंघोळ करतात. आता 10-15 मिनटं गाईज यातच बसून राहतील कबूतर. हे बघा कशा वाटतात. कावला आलाय कबूतर. कावला आला मित्रांनो आंघोळ करायला. हे बघा पाणी पिलाय, पाणी पिऊन गेलाय. खालती पण पाणी ठेवलं, आपण दाखवतोय तुम्हाला झाडांच्या इथे. हे बघा दिसत असेल इथे कावला गेला पाणी प्यायला. त्याला आंघोळ करायची आहे, तो इथे येणार बघा मित्रांनो. आंघोळ करायची आहे कावल्याला, तो पण येणार आंघोळ करायला. आणि आपले कबुतरांची तर आंघोळ झालेली आहे, दिसत असेल ना. 2 कबूतर आतमध्ये ठेवलं, तर तुम्हाला ते दोघे पण दाखवत आहे. आणि जर मित्रांनो अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे येत राहतील, तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती व्हिडिओ पाहिजे, कशी पाहिजे, ते नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे बनवून. नाही बघा या साईडला बघा 2 कबुतर ठेवल्यात आतमध्ये. टायगरने आंघोळ केली, याला बाहेर काढलाच नाही. आपण काढायचं होतं पण नाही काढला ना. हे 2 पिंजरे आहेत ते खाली आहेत मित्रांनो. या छोटा पिंजरा आहे, त्यात पोपट होता, तो लहान होता तेव्हा आपल्याला भेटला होता, तर आपण तो पोपट सोडून दिला मित्रांनो. पोपट पाळणं इनलिगल आहे, तर आपण सोडून दिलाय. तर बघूया नवीन पक्षी आणायचा आहे, प्लॅन आहे. बघूया कुठे भेटला तर नक्कीच घेऊन येऊ आपण. तर आता 2 कबूतर आतमध्ये येतात, हे पण स्वराज घेऊन आलाय, तर यांना पण ठेवतोय. स्वराज बघा येतो का राज, येतो का, कुठे चालल्या. पोपट नाही, दुसरा पक्षी आहे. तर गाईज आपण चाललो आहे आता बदलापूरला. तर आपले फॅन्स आहेत, तर त्यांच्या घरी वाटतं एक पक्षी आहे कोणतरी, ते आपल्याला देणार आहेत, तर आपण आणायला चाललो आहे. तर चला जाऊया. येते का तू, यायचं आहे याला, पण मी घेऊन नाही जाणार
कारण की भरपूर लांब चाललो आहे आपण. हे बघा ते बघा गाय गौमाता. तर चला जाऊया. आपला भाऊ आणि आपण आहेत दोघेजण चाललो आहे. तर तुम्हाला दाखवले कोणता पक्ष आहे. तर मला माहीत नाही नक्की कोणता आहे. तर तिथे गेल्यानंतर समजणार आहे. आपण चाललो आहे आता.